श्री स्वामी समर्थ. बघा, आम्ही गेलो आहे देव दीपावली पाहायला बनारसमध्ये. पण सध्या आमच्या फौजींची पोस्टिंग पण बनारसमध्येच आहे. तसं आम्ही जातो तर काशीमध्ये, पण वेळच नाही आली कधी. हे पहा माझं पिल्लू, एक पिल्लू माझं उडवतंय बोलून. त्याला काही मतलब नाही आपण कशासाठी आलो आहे किंवा काय, अजिबात नाही. आणि दुसरं आहे की त्याला खाली आहे त्यामुळे त्याला समोरच दिसत नाही. पण आम्ही तर पाहत होतो. नंतर त्याला पण दाखवलं त्याच्या पप्पाने वरती चढून. आणि एवढी गर्दी आहे की मुलांना तरी काय म्हणावं. गर्दीच एवढी आहे की ते समोर पाहायला पण आपल्याला घुसता येत नाही. एक तर सगळे म्हणतात पास दाखवा पास दाखवा, पण आम्ही आहेत आर्मीवाले त्यामुळं आम्हाला तर एवढं कुणी काही टोकत. पण जरी नाही टोकत तरी त्यांना दाखवावंच लागतं. आणि ह्या प्रकारे म्हणजे आम्ही देव दीपावलीला पाहायला गेलो. असं म्हणतात की आजच्या दिवशी 33 कोटी देव इथं उतरतात. आणि खरंच 15 लाख दिवे लागतात. 15 लाख दिवे तिथं त्या ठिकाणी लागतात. म्हणजे एक प्रकारे छोटी दिवाळी असल्यासारखीच असतं तिथं. आणि साक्षात महादेवाचं दर्शन झाल्यासारखं वाटतं. खूप तांडव, खूप महादेव पार्वतीचा ते सगळं असतं पाहायला. त्या प्रेझेंट लाईटिंग पाहण्यासाठी एवढी गर्दी झाली. आता सध्या ह्या बोट एकाला एक चालल्यात त्या लाईटिंग आहे ना, त्या पाहण्यासाठी. काय ती लाईटिंग घ्यावं म्हणून तरी होतं आहे का मन त्याचं फोटो काढून. कारण की एवढी भीती वाटते. एकाला एक बोट चिटकल्या होत्या. म्हणजे असं वाटतं कधी आपली बोट बाजूला जाऊन पडती का काय. पण असं म्हणतात ना की 33 कोटी देव उतरतात म्हणलं, आपल्यासारख्याला काय होणार. कुणाला एक खरोश पण येत नाही तिथं. कारण की खूप पाणी तर एवढ्या स्पीडनी चालतं आहे की जसं असं वाटतं आहे की आता हे पाण्याने हे होतं का काय. पण तेवढंच सगळ्या गोष्टी सिक्युरिटी वगैरे भरपूर काही असतं, त्यामुळं कुणालाच काही होत नाही. खरंच खूप छान पाहण्यासारखं दृश्य आहे. तुम्ही पण या, तुम्ही पण बघा. एकाला एक बोट चिटकली असं वाटतं की काय होतं नाही काय नाही. भीती तर खरंच खूप वाटते, पण आता गेलो आहे पाहायला तर शेवट करूनच यायचं आहे आपल्याला. खूप छान आहे पाहण्यासारखं. आता काय बोलावं पुढं समजत पण नाही. मी पहिलाच ब्लॉग बनवला आहे. चला मला सांगा ब्लॉग कसा झाला आहे. श्री स्वामी समर्थ. श्री